म्या करते, तू बस. अय्यो बाळू, अरे ये की रे. अय्यो बाळू, तू कधी आला असं गावात? हे काय मगाशी चालू होत, आता निघालोय. लगेच निघाला असं? वय आयला बरं नाही म्हणून बघाय आलो होतो, आता निघालो. यो, आता ते घर आहे माझं, इथं काय आहे? अय्यो बाळू, अरे असं म्हणू नकोस रे. हे गाव सुद्धा तुझंच आहे. हे गावातल्या लोकांना गरज आहे तुझी. तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून असं वाटतंय गुंडाप्पा तुला. हे तसं नाही बाळू, मी खरं तेच सांगतोय. हे जाऊ दे, कारभार हातात घेतलास का नाही अजून? हा यो, अरे म्हणावा तसा नाही रे अजून. अरे लवकर घे, गावाला चांगल्या पंचाची गरज आहे. तुझ्या आप्पानी जे गावाला लुटलं आहे त्याची भरपाई तूच करशील, ते माहित आहे मला. मित्र म्हणून सांगतोय, वाईट वाटून घेऊ नगस. अरे बाळू, त्यात वाईट वाटण्यासारखं काहीच नाही रे, खरं तेच सांगतोस तू. गोऱ्या सरकारच्या वतीनं तुम्ही आहे गावात, तेव्हा कारभार हातात घे आणि गोरगरिबांची मदत कर. आणि येळ पडली तर स्वतःजवळचं धनधान्य द्यायची बी दानत ठेव. यो हो या, तू काळजी करू नकोस. ज्यांना ज्याची गरज असेल ते पुरवण्याचं काम मी करेन. आणि अजून एक, लोक भीतीपोटी चांगलं बोलतात तसं तुझ्या संग नको व्हायला. तुझ्या माग बी लोकांनी चांगलंच बोललं पाहिजे. अय्यो, आणि लोकांचं जाऊ दे रे, वरनं बघतो हा, एवढं ध्यानात ठेवून जे करायचं आहे ते कर. अय्यो होय, अरे लोकांना मदत केली पाहिजे या मताचा मी देखील आहे. मी हळूहळू गावाचा कारभार हातात घेतो आहे. लोकांशी जाऊन प्रत्यक्ष बोलतो आहे आणि त्यांच्या समस्या सुद्धा समजून घेतो आहे. अरे झालं तर मग हेच काम असते पंचाच. काम कर आणि मदत लागली का मला सांगावं धाड निसता. अरे बाळू, तुझी मदत लागणारच की रे, मी धाडीनं सांगावा. ठीक आहे, निघतो मी. गुंडू, अयो कोणाशी बोलतोस बाबा? अय्यो बाळू आला आहे, निघाला आता.